5 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकीत ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीनं ताकदीचे उमेदवार उभे करून निवडणूक लढवण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। राज्यातील भटके विमुक्तांसहित इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समाज घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी व सत्तेत सहभागी होऊन समाज क्रांतीचे प्रणेते फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर राजकीय क्षेत्रात समता प्रस्थापित करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे। येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून जास्तीत जास्त सक्षम उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न राहणार आहे। तसेच ओबीसींच्या आरक्षित जागेवर ज्या ज्या ठिकाणी बोगस ओबीसी उमेदवार उभे राहतील, मग ते कोणत्याही पक्षाकडून असले तरी त्यांना सर्व ताकदीनिशी पराभूत करणार असल्याचे वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे। ओबीसी बहुजन आघाडी पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 98 21 42 42 42 किंवा 99 67 66 40 10 या मोबाईलवर, तसेच कोल्हापूर जिल्हा दिगंबर लोहार, सातारा जिल्हा सुरेश कोरडे, सांगली जिल्हा अमोल पांढरे, बाबासाहेब कदम या स्थानिक पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रकाश यांनी केले आहे। पत्रकार परिषदेला ओबीसी बहुजन आघाडीचे महासचिव चंद्रकांत बावकर, खजानीस जे.डी. तांडेल, सहसचिव दिगंबर लोहार, पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेरगळ, ॲडव्होकेट गणेश ससाने, सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश कोरडे, सांगली प्रभारी अमोल पांढरे, शिराळा तालुका अध्यक्ष बाबासाहेब कदम, शिवाजी माळकरी, सयाजी झुंजार, अनिल खडके, चंद्रकांत कोवळे आदी उपस्थित होते। या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ओबीसी आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते वाट पाहत होते की एखादं राजकीय व्यासपीठ जे आहे ते या समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी आतापर्यंत उपलब्ध नव्हतं। या महाराष्ट्र इतिहासामध्ये पहिल्यांदा या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांना त्यांचं आता राजकीय व्यासपीठ म्हणून हा पक्ष इथून पुढे काम करेल आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे तिकिटाचा प्रश्न जो आहे तो कायम सुटला। आता कारण तिकीट फॅक्टरी आम्ही आता काढलेली आहे, त्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे असेल त्यांनी ताबडतोब आमच्याकडे संपर्क साधावा आणि त्याला ते एबी फॉर्म जे आहे ते एबी फॉर्म त्याला घरपोच पोहोचायचा कार्यक्रम जो आहे तो आमच्या पक्षातर्फे केला जाईल। या ओबीसीच्या आरक्षणाचं 3-13 वाढलेलं आपण पाहिले महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीत सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि म्हणून या पक्षाची स्थापना आम्ही केलेली आहे की आरक्षण हे ओबीसीच्या ह्या गरीब गाव कसा बाहेर गरीब जमाती आहेत सगळ्या ह्या जमातींचं आरक्षण जे आहे ते आरक्षणाला लचके तोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। आपण कित्येक JR आपण बघितलेला आहे, आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे आमची, पण हे राज्यकर्त्याच्या माध्यमातून जे JR निघालेले आहेत ते सत्तेच्या माध्यमातून निघालेले आहेत। म्हणून ही सत्ता जी आहे या सत्तेहून या सत्ताधीशांना खाली खेचून त्या ठिकाणी ओबीसी बहुजन आणि आरक्षणवादी पक्षांची सत्ता जी आहे त्या ठिकाणी आणून हे सगळे जे रद्द करायचंय हा बेसिक उद्देश आमच्या या पक्षाचा आहे। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये 55 ते 60% वोट बँक असलेला हा समाज जो आहे याचा अधिकृत पक्ष आतापर्यंत नव्हता, पहिल्यांदा हा अधिकृत पक्ष झालेला आहे। त्यामुळं ही जी आता सत्ता जी आहे या सत्तेला आव्हान जो आहे हे आव्हान देण्याचं काम करण्याची ताकद जी आहे ती फक्त आता ह्या ओबीसी बहुजन आघाडी पक्षामध्ये आहे। कारण मोठी वोट बँक आहे, आम्हाला फक्त याचं संघटन करून हा मतपेटीपर्यंत हा समाज कसा जाईल याचं फक्त नियोजन आम्हाला करावं लागणार आहे। बाकी सगळं जे आहे पुढची सत्ता जी आहे जो ओबीसी बहुजन समाज के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा ही संकल्पना घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जात आहोत। आणि आता हे आमचा जो वनवास आहे कार्यकर्त्यांचा जो आहे तो तिकीट मागायला या पक्षाचं दार हिजवा त्या पक्षाचं दार हिजवा ते खेटर घालायचा कार्यक्रम आता बंद झालेला आहे। आता आमचा हक्काचं व्यासपीठ तयार झालेलं आहे, त्यामुळे इथून पुढचा राजकीय प्रवास जो आहे या महाराष्ट्राचा सत्ता बदल जो आहे तो फक्त ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून होऊ शकेल। त्यामुळे फार मोठी वोट बँक आमच्या पाठीमागे आहे, एक दुखावलेला समाज आहे आणि सगळा जागृत झालेला समाज आहे। त्यामुळे लवकरच आपल्या महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते आपल्याला बदललेलं दिसेल। महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक जी आहे ही अचानकपणे त्यांनी जाहीर केली आणि वेळ अतिशय कमी, 4 दिवसात अर्ज भरा, 5 दिवसात प्रचार संपवा, अशा प्रकारे या निवडणूक आयोगाने जे आहे ते कुणाच्या आदेशाने हे सगळं हे केलंय मला कल्पना नाही, पण हे योग्य नाहीये। कारण प्रचाराला योग्य तो वेळ जायला पाहिजे अशी घटना म्हणते आहे, परंतु आता आमच्याकडे पर्याय नाही। जितकं शक्य असेल जितके जास्तीत जास्त जागेवरती ज्या ठिकाणी बोगस कुणबी दाखले घेऊन उभा आहेत त्यांना पाडण्याचा कार्यक्रम आमचे कार्यकर्ते नक्कीच करतील, पण ओपन जागेवर सुद्धा लढण्याची जी आहे
ते आमचे कार्यकर्ते नक्कीच ओपन जागेवर सुद्धा लढतील. आणि त्यामुळं हा आता ओबीसीचा आरक्षणाचा लढा जो आहे, एक आगळा वेगळा लढा जो आहे, तो राजकीय राजकारणाच्या माध्यमातून जो आहे तोही आता महाराष्ट्रामध्ये आम्ही आता उभा करत आहोत. आणि आम्ही चिन्ह जे आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, कारण आमचा जो पण आत्ता पक्ष रजिस्ट्रेशन आता आम्हाला मिळाले 2 वर्षानंतर, त्यामुळे ह्या निवडणुकीनंतर ज्यावेळी आम्हाला कायमस्वरूपी चिन्ह मिळेल त्यावेळी चिन्ह मिळेल. पण आता तात्पुरतं ह्या निवडणुकीकरता आम्ही शिट्टी, त्याचप्रमाणे ऑटो रिक्षा आणि टॉर्च असे 3 जे चिन्ह आहेत त्याचा पर्याय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे.